वंदे मातरम. देशबांधवांनो नमस्कार. मी राजन वडके. तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतिवीरांची. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दक्षिणेतीलही अनेक क्रांतिवीरांनी मोलाचं कार्य केलं. काही जणांनी आपल्या मातृभूमीसाठी जीवन वाहिलं, तर काहींनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. स्मरणगाथा क्रांतिवीरांची मालिकेतील या भागात आपण जहाल विचारांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणाऱ्या तमिळनाडूतील VVS अय्यर या विद्वान क्रांतिवीराची माहिती घेऊया. वराहनेरी व्यंकटेश सुब्रमण्यम अय्यर यांचा जन्म 2 एप्रिल 1881 या दिवशी तमिळनाडूतील तिरुची येथील वराहनेरी या उपनगरात झाला. ते VVS अय्यर या नावानं परिचित होते. प्रारंभिक शिक्षणानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इतिहास, राजकारण आणि लॅटिन या विषयांमध्ये BA पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि 1902 मध्ये मद्रास विद्यापीठातून प्लीडर अर्थात कनिष्ठ वकील परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी तिरुचीच्या जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अय्यर यांचं भाग्यलक्ष्मी अम्मल यांच्याशी विवाह झाला. त्यांना सुभद्रा नावाची मुलगी आणि कृष्णमूर्ती नावाचा मुलगा होता. 1906 मध्ये अय्यर रंगूनला गेले. तेथे इंग्लिश बॅरिस्टरच्या चेंबर्समध्ये कनिष्ठ वकील म्हणून सराव करू लागले. रंगून येथून ते 1907 मध्ये लंडनला रवाना झाले. बॅरिस्टर ॲट लॉ होण्याच्या उद्देशानं लिंकन इनमध्ये दाखल झाले. लंडनमध्ये असताना अय्यर इंडिया हाऊसचे सदस्य झाले. तेथे त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी भेट झाली. देशभक्त अय्यर यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि अय्यर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली. इंडिया हाऊसमध्ये असताना ते सावरकर यांच्याशी देशाच्या स्वातंत्र्याबाबत चर्चा करत असत. त्याचबरोबर ब्रिटिशांविरुद्धच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत. अय्यर यांच्या या कारवायांमुळं 1910 मध्ये ब्रिटिश सरकारनं लंडन आणि पॅरिसमधील षडयंत्रात सहभाग घेतल्याबद्दल अय्यर यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केलं. अय्यर यांनी लिंकनमधून राजीनामा दिला आणि ते पॅरिसला पळून गेले. राजकीय निर्वासित म्हणून पॅरिसमध्ये राहण्याची त्यांची इच्छा होती, मात्र त्यांना भारतात परतावं लागलं. अटकेपासून वाचण्यासाठी अय्यर 4 डिसेंबर 1910 या दिवशी पॉंडिचेरी येथे मुस्लिम वेशात उतरले, मात्र त्यांना ब्रिटिश पोलिसांनी तिथंच हद्दपार केलं. अय्यर 10 वर्षांहून अधिक काळ पॉंडिचेरीत राहिले. पॉंडिचेरीमध्ये असताना ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढणारे सहकारी क्रांतिकारक C. सुब्रमण्य भारती आणि V.O. चिदंबरम पिल्लई यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी तिरुनेलवेलीचा जिल्हाधिकारी ॲशे हत्या करण्याच्या कटात ते सामील होते. ॲशेच्या हत्येचा कट यशस्वी झाला, मात्र अय्यर आणि त्यांचे साथीदार सुब्रमण्य भारती यांच्यापुढे आणखी संकट उभं राहिलं होतं. जुलै 1914 मध्ये महायुद्ध सुरू झालं. त्याचवेळी 22 सप्टेंबर 1914 या दिवशी जर्मन क्रुझर MSM एमडेन मद्रास बंदरात घुसलं आणि शहरावर बॉम्बफेक केली. पॉंडिचेरीतील निर्वासितांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप ब्रिटिश सरकारनं केला आणि अय्यर आणि त्यांच्या साथीदारांना आफ्रिकेत हद्दपार करण्याची विनंती फ्रेंच गव्हर्नरला केली. फ्रेंच पोलिसांनी क्रांतिकारकांवर अनेक आरोप ठेवले, परंतु त्यांना दोषी ठरवण्यात त्यांना अपयश आलं. याच काळात अय्यर यांनी तिरुक्कुरलचं इंग्रजीत भाषांतर केलं. जर ब्रिटिशांनी मला देश सोडण्यास भाग पाडलं तर मला माझ्या मागं भारतीय संस्कृतीचा वारसा सोडायचा आहे, असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. अखेर पहिल्या महायुद्धानंतर अय्यर मद्रासला परतले आणि त्यांनी देशभक्तन या वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम सुरू केलं. या वृत्तपत्राद्वारे आपल्या लिखाणातून ते स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचं काम करत होते. ब्रिटिशांकडून जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र 1921 मध्ये ब्रिटिश पोलिसांनी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून 9 महिने तुरुंगात डांबलं. तुरुंगात असताना अय्यर यांनी कंबा रामायणम अ स्टडी हे पुस्तक लिहिलं. त्यांनी तिरुवल्लुवर यांच्या
कुरल मजकुराचंही संपूर्ण इंग्रजी गद्यात भाषांतर केलं, जे मूळ विद्वानांचं पहिलं पूर्ण इंग्रजी भाषांतर ठरलं. झेक विद्वान कामिल झ्वेलेबिल याच्यासह विविध विद्वानांनी अय्यर यांचं हे कार्य त्या काळातील सर्व इंग्रजी अनुवादांपैकी सर्वात अभ्यासपूर्ण असल्याचा गौरव केला होता. स्वातंत्र्य लढ्याबरोबरच आपल्या लेखणीनं समाज प्रबोधन करण्याचं कार्य करणारे विद्वान क्रांतिकारक अय्यर यांचं 3 जून 1925 या दिवशी आकस्मिक निधन झालं. त्या दिवशी तिरुनेलवेली येथील पापनासम धबधब्यात बुडत असलेली आपली मुलगी सुभद्रा हिला वाचवण्याच्या प्रयत्नात अय्यर यांचा धबधब्यात बुडून अंत झाला. व्ही.एस. अय्यर हे क्रांतिकारक वांचीनाथन यांचे मार्गदर्शक होते. लेखक म्हणून अय्यर यांना तमिळमधील लघुकथा शैलीचे जनक म्हणून संबोधलं जातं. ते श्रद्धानंद भारती यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्यासोबत त्यांनी चिरांग महादेवी येथे भारद्वाज आश्रम सुरू केला. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.